भारत माता की काय झालं परभणीला आज एवढा आवाज कसा कमी आहे? उमेदवाराला ऊर्जा द्यायची आहे, मेघना दीदीला ताकद द्यायची आहे, सुरेश वरपुडकरला मजबूत करायचा आहे, आमच्या भरोसेजींना पुढे न्यायचं आहे. त्यामुळं जोरात या सर्वांना ऊर्जा द्यावी लागेल. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि पालकमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकरजी, माननीय माजी आमदार सुरेशराव वरपुडकरजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, सुरेश भुमरेजी, सुनील देशमुखजी, सचिन आंबिलवादे, रोहित राऊत, प्रभाकर वागीकर, अशोकराव डहाळे, दैवत लाटे, सुनील भोंबे, अप्पासाहेब जाधव, भालचंद्र गोरे, सारिकाताई पारवे, नसरीम पठाण, अनुजा इजाते, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत, सर्व पत्रकार बंधू आहे. या सर्वांचं या ठिकाणी मी नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. बंधू भगिनींनो, आता भाऊ हे कॅमेरावाले फोटोवाले सर्व बाजूला होऊन जा. खूप फोटो झाल्या माझ्या, एवढा फोटो मलाही नाही पाहिजे. 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हाच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर हा परभणी शहरामध्ये आणण्याकरता आपल्या सर्वांना 15 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत आपण सर्वांनी प्रचंड मेहनत करून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा, अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या परभणीमध्ये येऊन विकसित परभणीचा संकल्प करून गेलेले आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक मेघनाताई बोर्डीकरच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक शिवाजी भरोसेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक परभणी महानगरपालिकेची जनता आहे. या जनतेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारकडनं ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून 55 योजना येतात, 18 पगड जाती, 12 बोलतेदारचा ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, मराठा समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मुस्लिम समाज, या समाजाकरता ज्या योजना आहेत, या 55 योजना आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या परभणी शहराच्या जनतेला आणणारी ही निवडणूक आहे. 55 योजना आणणारी ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या निवडणुकीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकडे पोहोचणार आहे. 15 तारखेची निवडणुकी मेघनाताई बोर्डीकर, मी ज्या सरकारमध्ये काम करतो त्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 48 योजना, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, विधवा, घटस्फोटीस, आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत. या योजना आपल्याला 48 योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे. आणि एवढंच नाही तर मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री आहे. पालकमंत्र्याचे विशेष अधिकार आहेत. माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरजी यांच्या डीपीसीच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या
परभणी महानगरपालिकेकरता 22 योजना येतात. या 22 योजनाची ही निवडणूक आहे. 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे. प्रत्येक वार्डात प्रत्येक घरी जाऊन मांडायचा आहे. 124 योजनाचं कमळ आहे. 124 योजनाचं कमळ आहे आणि 124 योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे. एकीकडे कमळ आहे, दुसरीकडे बाकी लोक आहे. कमळ हे विकासाचं कमळ आहे, बाकी लोकांचा डब्बा गोल आहे. मताचं दान घेऊन पडून जातील, मताचं दान घेऊन पडून जातील. ना मोदीजीकडे जातील, ना देवेंद्रजीकडे जातील, ना मेघनाताईकडे जातील. मतं घेतील आणि पडून जातील. जर विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल. आपण कार्यकर्ते बसलेले आहोत, जनता बसलेली आहोत. आपल्याला 3 दिवस घरोघरी जावं लागेल 124 योजनाचा पिटारा घेऊन. बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला आहे. जगातला सर्वोत्तम भारत, जगातला शक्तिमान भारत, जगातला आधुनिक भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला आहे आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. आज बघा, पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडलाय. 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र आणि 2047च्या महाराष्ट्राच्या विकासाची संकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलाय. तिकडे मागच्या लाडक्या बहिणी शांत राहा. मागच्या लाडक्या बहिणी आपसात बोलू नका. बंधू भगिनींनो, 2029चा संकल्प आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी संकल्प मांडला त्यामध्ये विकसित परभणीचाही संकल्प मांडलाय. आज बघा, या परभणीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकासाची कामं आपल्याला करायची आहे. रस्ते करायचे, लाईट करायचे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहे. या ठिकाणी बाजारपेठ आहे, नाल्या आहे, ज्या आपण आता जाहीरनामा देतोय. आपण या ठिकाणी जो जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत ती विकासाची गॅरंटी आहे. या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून विकसित परभणी 2047ला परभणीची जनसंख्या विचारात घेऊन ज्या बाळांनी जन्म घेतला, जे बाळ जन्म घेणार आहेत त्यांच्याकरता परभणी कसं असेल हा विजन डोळ्यासमोर ठेवून 2047 परभणी हा विचार करा. तेव्हाचे बाळ, तेव्हाची लोकसंख्या, आपण सर्व जेव्हा 2023 वर्षानंतर जाऊ तेव्हा 23 वर्षानंतरचा भारत, 23 वर्षानंतरचा महाराष्ट्र, 23 वर्षानंतरची परभणी आणि 23 वर्षानंतर या परभणीला सुरक्षित परभणी, या परभणीला सर्वात मोठी सिक्युरिटी द्यावी लागणार. या शहरामध्ये कोणी जातीवाद करू नये, जातीवादी दंगे करू नये, सुरक्षित परभणी द्यावं लागेल. अवैध धंद्याची कंबर मोडून काढावी लागेल. या शहरामध्ये गोवंश चालणार नाही याचा विचार करावा लागेल. या शहरामध्ये प्रचंड ताकदीने सिक्युरिटी द्यावी लागेल. आणि मेघनाताई, आपण विचार करतोय मार्चच्या अधिवेशनामध्ये या आपल्या परभणी शहरामध्ये आपल्याला या शहराची गल्ली न गल्ली, चौक न चौक, रस्ता न रस्ता हा हाय प्रोफाईल, हाय क्वालिटीच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणायचा आहे. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या शहराचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन सर्व्हिलन्स करून प्रत्येक चौक, प्रत्येक घर परभणीचं रात्री बेरात्री अपरात्री कोणी दरोडा चोरी करू नये. आमचे लहान लहान बाळ घरी राहतात त्यांना इजा करू नये. जो या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या शहराशी खिलवाड करणारे अवैध धंद्याचे लोक आहे, या शहरात अवैध धंदा चालू नये. ड्रग्ज, एमडी, गांजा, सट्टा माफिया चालू नये. या शहराला आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यायची आहे. लाडक्या बहिणीची योजना केवळ पैसे देण्याउडीत नाही आहे, त्यांना निधी देण्याउडीत नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता करावी लागेल. मेघनाताई, तुम्ही पालकमंत्री असताना
आणि मी तर तुम्हाला सांगतो, 4 काम बाजूला करा. पहिलं काम करा, रात्री 2 वाजताही माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये. याकरता आपल्याला विकसित परभणी करायची आहे. बंधू भगिनींनो, विकसित परभणीचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. आमच्या मेघनाताईंनी विशेष प्रकल्प आणण्याची योजना तयार केली आहे. सुरेश वरपुडकरजी या ठिकाणी अनेक पद्धतीने आपल्याला विकासाचे कामं करण्याचा निर्णय घेत आहेत. मी तर सांगेल, खऱ्या अर्थाने या शहराला विकसित शहर करण्याकरता प्रचंड मेहनतीने आपल्याला मजबूती द्यायची आहे. आज बघा, मध्य प्रदेशमध्ये 25 वर्ष भाजपाचं सरकार आहे. लाडक्या बहिणीची योजना 25 वर्षापासून सुरू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आहे, 15 वर्षापासून आपली योजना सुरू आहे. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने लाडक्या बहिणीची योजना बंद केली. ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार आहे, ही योजना सुद्धा मध्य प्रदेशवरून आली. आमच्या देवेंद्रजींनी शिवराज चव्हाण साहेबांशी बोलून आमच्या एकनाथ शिंदेनी त्या काळामध्ये ही योजना केली. पण माझा आज अभिमान आहे, आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत सुरू ठेवूत. पण पुढच्या काळामध्ये या योजनेला मजबूत करायचं आहे. नुसतं निधी देण्यापुरतं नाही, तर पुढच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करायचं आहे, वाढ करायची आहे. आणि आता मेघनाताई, मी देवेंद्रजी, नितीन गडकरीजींनी नागपूरमध्ये, आम्ही नागपुरातून आहोत तिघही, आम्ही तिघांनी एक चांगली योजना तयार केली. ती महाराष्ट्राकरता आपण तयार करतो आहे. नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना आम्ही 2200 महिला बचत केले. नागपुरात 10 महिलाचा एक गट, 10 महिलाचा एक गट करत करत आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार केले. मी या ठिकाणी सर्व उमेदवाराला विनंती करणार आहे, निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीत कमी जास्त झालं तरी प्रत्येक उमेदवारांनी 20 महिलाचे बचत गट तयार करायचे. 20 महिलाचे बचत गट. आणि नागपूरच्या धर्तीवर मेघनाताई 4 पैसे केले चालल, पण 1 लाख रुपयाच्या एका बचत गटाला अनुदान देण्याचा निर्णय आपल्याला करता. 1 लाख एक महिला बचत गट, 1 लक्ष रुपये एक महिला बचत गटाला अनुदान द्यायचं आहे. कर्ज नाही आहे आम्हाला, कर्ज द्यायचं नाही आहे, महिलांना कर्जबाजारी करायचं नाही आहे. पण 1 लाख रुपये स्वरोजगाराकरता, रोजगार निर्मिती करता आमच्या महिला बचत गटाला देऊन या सर्व महिला बचत गटांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या उद्योजकाशी जोडून या महिला बचत गटांना कमीत कमी मेघनाताई प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गट. तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2500 महिला बचत गटांना तुम्ही रोजगार देण्याची योजना तयार करा आणि या ठिकाणी उद्योजकाला जोडून देण्याचं काम करा. 25,000 महिलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. एकीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि दुसरीकडे या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे. आज बघा, आपल्या घरी जे वीज येते ना, हे वीज आमच्या नागपूरवरून येते. मी ज्या गावात राहतो कोराडीला, तिथून वीज येतं. नागपूर ऊर्जा मंत्री आपल्या मेघनाजी, ऊर्जा राज्यमंत्री आहे. आज बघा, कोळशावरची वीज 8 रुपये रेटनी तयार होते. 8 रुपये रेटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस, 8 रुपये युनिटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस हा त्या ठिकाणी पूर्ण घेऊ शकत नाही. आणि पुढच्या 5 वर्षांनी विजेचे रेट वाढणार आहे, कोळशाचे रेट वाढणार. कोळसा जसा जसा रेट वाढतो, कोळसाचा रेट वाढला का विजेचे रेट वाढतात, कारण वीज कोळशावर तयार होते. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे की आता जे वीज आहे ती 8 रुपये आहे आणि 2029 मध्ये जेव्हा मेघनाताई मत मागायला येईल, ही वीज 12 रुपये राहणार आहे. 12 रुपये रेटची वीज परभणीला परवडणार नाही. आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी, माननीय मेघनाताईंनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. 35,000 मेगावॅट वीज प्रकल्प त्या ठिकाणी टाकतो आहोत आपण. आणि सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आणि सूर्यावरचा विजेचा रेट, सूर्यप्रकाशावरच्या विजेचा रेट हा 2 रुपये 80 पैसे आहे. 2 रुपये 80 पैसे आहे. 2 रुपये 80 पैसे सूर्यप्रकाशावरची वीज तयार होणार. मग 12 रुपयाची कोळशाची वीज घेण्यापेक्षा आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने 35,000 मेगावॅट जे आपण 4 वर्षात पूर्ण करतो आहे, 2029ला जेव्हा आम्ही कमळाला मत मागायला येऊ तेव्हा आपल्या राज्यामध्ये
12 रुपयाची वीज परभणीला नाही तर आम्ही 6 रुपयामध्ये वीज देण्याचा निर्णय परभणीमध्ये केलाय. 6 रुपयामध्ये एक कमळाचं मत 6 रुपयात वीज देण्याचा निर्णय केला. आणि आता तर हे जे निवडणूक आहे, आमच्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक, 100 युनिट वीज वापरणारे 70% लोक बसले या ठिकाणी, 100 युनिटच्या वर वापरत नाही. या सर्व ग्राहकाची यादी तयार करा आणि तुम्ही आपल्या आपल्या वार्डात फिरा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे फॉर्म भरा. मेघनाताई मंत्री आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं फॉर्म भरा. या परभणीमध्ये जेवढे 100 युनिट वीज वापरतात त्यांच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं 30,000चं सूर्यघर लावून देण्याचा निर्णय. सर्व नगरसेवकांनी यादी तयार करा आणि 30,000चं सूर्यघर तुमच्या घरावर लावून द्यायचं आहे, जेणेकरून 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 15 वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्याला परभणीमध्ये करायचा. विकसित परभणी करायची आहे. बंधू भगिनींनो, विकसित परभणीमध्ये रस्ता, वीज, पाण्यासह झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायचा आहे. या दीपावलीमध्ये बघितलं असाल, या राज्यामध्ये 6 लाख कोटी, या देशामध्ये 6 लाख कोटी रुपये खरेदी विक्री झाली. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जगातल्या कुठल्याही देशाने हा निर्णय केला नाही, पण माननीय मोदीजींनी केला. आपल्या देशामध्ये जे जीएसटीचा रेट कमी झाला, या दीपावलीमध्ये 27 रुपये कमी केले. 27 रुपये, 100ला 27 रुपये कमी करण्याचं काम, 100 रुपयाला 27% टॅक्स माफ करण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. या दीपावलीमध्ये 27% रेट ज्या गरीब माणसाचे, मध्यमवर्गीय माणसाचे कमी झाले. बंधू भगिनींनो, मी ज्या खात्याचा मंत्री आहे, मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी देवेंद्रजींनी देताना मला सांगितलं आहे की या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. एकीकडे पोलिसांची जी जबाबदारी आहे, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, हे गृह खात्याची जबाबदारी आहे, होम डिपार्टमेंटची आहे. आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्याची आहे. मेघनाताई, मी परभणीला 3 महिन्यांनी पुन्हा येईल आणि परभणीचे जेवढे लोक सरकारी जागेवर, महानगरपालिके जागेवर आणि जे खाजगी जागेवर आहे पण त्यांचं PR कार्ड तयार झालं नाही, त्या सर्वांचे PR कार्ड, त्या सर्वांचे पट्टे वाटप, त्या सर्वांचा कबाला वाटप, त्या सर्वांचे या ठिकाणी मालकीचे मालमत्ता देण्याची जबाबदारी ही माझी आहे. काळजी करू नका. या खात्याचे मंत्री मीच आहे. माझ्या सहीने मंजुरी होणार आहे. परवा मी निजामकालीन जागा, निजामाच्या अंडरमध्ये असलेल्या जागा सर्व घरांना मोफत देऊन दिल्या. विधानसभेत कायदा पारित केला. इनाम जमिनी संबंधी कायदा पारित केला. आणि आता परभणीमध्ये मी सांगतोय, आपल्या महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून आल्यावर पहिला ठराव करा. जेवढ्या जागा आहेत त्या जागेचे सर्वे नंबर लिहा, जागेची मालकी लिहा. कुठं महानगरपालिका असेल, कुठं निजाम असेल, कुठं त्या ठिकाणी सरकारी जागा दाखवल्या असेल. मी तुम्हाला वचन देतो, पुढच्या 3 महिन्यामध्ये परभणीमध्ये जेवढे काही सरकारी जागेवर जे मालमत्ता कर नाही आहे, मालमत्ता नाही आहे, सर्व जमिनीचे PR कार्ड देऊन तुमच्या मालमत्ता फ्री होल्ड करून देण्याची जबाबदारी, मालमत्ता फ्री होल्ड करून देण्याची जबाबदारी ती माझी आहे, माझ्या अधिकारात आहे. मेघनाताई, जेवढे घर आहेत परभणीमध्ये, जेवढे घर आहेत, आणि आता तर मी परभणीमध्ये, तुम्ही ठराव करा निवडून आल्यावर, परभणीला नक्षा योजनेत द्या. नक्षा म्हणजे प्रधानमंत्री नक्षा योजना आली आहे. प्रधानमंत्री नक्षा योजनेमध्ये हे परभणी शहर घेतल्यानंतर या परभणी शहरावरनं मी विमान उडवणार आहे. हे इंडिगोचं नाही, एअरलाईनचं नाही, आमच्या खात्याचं विमान आहे. 1 मीटर बाय 1 मीटरचं तुमच्या घरावरून फिरेल. तुमच्या घराचा प्लॉट किती आहे, तुमच्या घराची उंची किती आहे, तुमच्या घराची लांबी किती आहे, तुमच्या घराची रुंदी किती आहे, किती स्क्वेअर फीट प्लॉट आहे, किती घर आहे, सरकारची मोजणी करून तुमच्या घराची
तुमच्या घरं हे गुगलवर आयक्लाउडवर टाकून तुम्हाला घरी बसल्या तुमचं घर नाव टाकता बरोबर तुमच्या घराचं संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलवर आलं पाहिजे अशी नक्षा योजना आपण करतोय. नक्षा योजना करतोय. या नक्षा योजनेमध्ये परभणीमधला एकूण एक घर, सरकारी घर, खाजगी घर, या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. या सर्व बिल्डिंगची मालमत्ता, या बिल्डिंगचं मालमत्तेचं भूमी अभिलेख मी करून देणार आहे. इंग्रजाच्या काळात झालं होतं, मग भूमी अभिलेख झाला नाही. 500 वर्षानंतरही आपला पळणा तू बघितलं पाहिजे की माझ्या आजोबाचं, माझ्या पंजोबाचं भूमी अभिलेख झालं होतं. आणि चंद्रशेखर बावनकुळे तेव्हा मंत्री होते, देवेंद्र फडणवीस सरकार होतं. देवेंद्र फडणवीस सरकार आणि आमच्या मेघनाताईंनी हे करून दिलं होतं. हे 500 वर्षानंतरच्या पिढीलाही काढलं पाहिजे. बंधू भगिनींनो, पण हे करण्याकरता 4,000 रुपये खर्च आहे प्रति घराला. प्रति घर 4,000 रुपये खर्च आहे. पण आता तुम्ही मेघनाताई पालकमंत्री आहे, महिला पालकमंत्री आहे, आणि म्हणून मेघनाताई काळजी करू नका. एकही पैसा न घेता आपण परभणीच्या सर्व घरांचं नक्षा स्कीम मध्ये एक कमळाचं वोट, एक कमळाचं मत, PR कार्डचा निर्णय, एक कमळाचं मत नक्षा योजनेचा निर्णय, एक कमळाचं मत पंतप्रधान सूर्यघर योजनेचा निर्णय, एक कमळाचं मत 124 योजनाचा निर्णय आपलं मत करणार आहे. विकासाची 4 चाकाची गाडी आहे. किती चाकाची गाडी आहे विकासाची? परभणीकर बोलत का नाही? एवढा दूरून आलो, 800 किलोमीटर दुरून. विकासाची गाडी किती चाकाची आहे? बाहेर गाडी किती चाकाची उभी आहे? परभणीच्या महानगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. एक चाक पंतप्रधान मोदीजींच्या 55 योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसजीच्या 48 योजनेचा आहे, तिसरं चाक माननीय नितीन गडकरीच्या माध्यमातून परभणीमध्ये उडान पूल बांधण्याचं, परभणीचे रस्ते करण्याचं, इंटिग्रेटेड प्लान तयार करण्याचं नितीन गडकरीचं तिसरं चाक आहे. आणि चौथं चाक आमच्या मेघना दिदीचं आहे. 4 चाकाची विकासाची गाडी उभी आहे. आणि या गाडीला आता पेट्रोल लागणार आहे. लागेल का नाही पेट्रोल? विकासाची गाडी उभी आहे, त्या गाडीचं पेट्रोल टाकण्याकरता मी आलो आहे. ही गाडी, विकासाची गाडी, हे नगरसेवक निवडून आल्यानंतर 100च्या स्पीडनं परभणीतून निघाली पाहिजे. निघाली पाहिजे का नाही निघाली पाहिजे? परभणीकडे सांगा, निघाली पाहिजे का नाही? 100च्या स्पीडने चालली पाहिजे का नाही? मग या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर ठरवा लागणार आहे. पण 15 तारखेला कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण सांगा मागे जोरात हातवर करून. या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे. तो विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे. आणि हे सर्व पॅसेंजर बसणार आहे. नगरसेवक सर्व बसून ही गाडी मंत्रालयामध्ये येईल. मंत्रालयामध्ये आल्यावर पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. या सर्वांसोबत जाऊन पहिल्या मजल्यावर माझ्याकडे येतील, चहा पाणी घेतील, आणि माझ्यासोबत 6व्या मजल्यावर मेघनाताई सोबत येतील. 6व्या मजल्यावर. 6व्या मजल्यावर कोण बसतात? 6व्या मजल्यावर कोण आहे? मी तुम्हाला वचन देतो, देवेंद्रजींनी वचन दिला, मी वचन देतो, आम्ही नागपूरकर आहोत, काही चिंता नका करू. देवेंद्रजींनी सांगितलं, मी सांगितलं, तुमच्या परभणीला जे जे वचन आम्ही दिलेले आहेत ते वचन पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय मुख्यमंत्र्याकडे आणून देण्याकरता मी सुद्धा परभणीच्या विकसित परभणीकरता सहभागी होईल. मी सुद्धा सहभागी होईल. मी पार्टीचा अध्यक्ष राहिलेलो आहे. आपले कार्यकर्ते आहेत. बंधू भगिनींनो, खरं तर आपल्याला विकसित परभणी करायची आहे. महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे. आज बघा, मी रात्री नांदेडला होतो, सकाळी लातूरला गेलो, आता परभणीला आलो, काल पुण्याला होतो. 1200 किलोमीटर फिरून परभणीत आलो आहे. मग माझं एक काम कराल का? मी तुम्हाला PR कार्ड करून देणार, तुमचं शहर नक्षामध्ये घेणार, तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार. माझे एक काम तुम्ही कराल का?
एवढं काम मी करणार, तू माझं एक काम नाही ऐकणार? आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही ऐकाल का? एक काम ऐकाल का? तिकडं तिकडं मागचे भाऊ जरा हात वर करून सांगा, माझं एक काम कराल का? पक्क कराल? ऐकाल? सांगू सांगू मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि आपला परिवार आणि आपल्या आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? आपला परिवार बघा. माझे एक वाक्य लक्षात ठेवा, मी सांगतोय ते. तुम्ही मला हो म्हटलाय, नागपूरची खोटं नाही बोलायचं. तुमचा परिवार आणि तुमच्या बाजूचे आजच यादी तयार करून घ्या. तुमचा परिवार आणि 10 परिवार घेऊन कुठे जाल? नागपूरला या. आई महालक्ष्मीचं जगदंबेचं सुंदर मंदिर नागपुरात आहे, काळजी करू नका. तुम्ही या नागपूरला, भेटण्यात यांना सर्वांना घेऊन या. पण 15 तारखेला नका येऊ ना, तुम्ही चालले नागपूरला. कुठं जाल? कुठं जाल तुम्ही 15 तारखेला? 15 तारखेला 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जा. तुम्हाला मशीनवर 4 कमळ दिसतील. किती कमळ दिसतील? किती कमळ दिसतील? मागच्या लाडक्या बहिणी किती कमळ दिसतील? 4. इतक्या जोराने बटन दाबा, फक्त बटन तोडू नका. नाही हे लोक ओरडतील कशाला बावनकुळे साहेबांनी काही सांगून गेले. इतक्या जोराने बटन दाबा की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला एवढी ऊर्जा मिळेल की 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज घेऊन आमचा कार्यकर्ता रात्रंदिवस काम करेल. मताचं कर्ज द्या. मताचं दान घेऊन पडून जाणारे लोक आहेत. तुम्ही मताचं कर्ज मागा आणि मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीनं हा जाहीरनाम्याप्रमाणे काम करून जनतेच्या मताचं कर्ज आपण या ठिकाणी इमानदारीनं परत करण्याकरता काम करू. कोण कोण घेऊन जाण? 10 घरं. 10 घरं कोण कोण नेणार आहे? ताई तुम्ही जरा जमत का लोकांची? आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही का तुमचं? जमतं ना? पक्का ना? तुमचा हात वर नव्हता म्हणून म्हटलं. कोण कोण घेऊन जाल? 10 घरं, 10 परिवार कोण कोण घेऊन जाल? मी बघा, ज्याचे हात खाली आहे ना ते समजेन त्यांच्या गावात जमत नाही, त्यांच्या आजूबाजूशी जमत नाही. घेऊन जा ना 10 घरं. तुम्ही 10 घरं घेऊन जा. तुम्ही 15 तारखेपर्यंत 10 परिवार सांभाळा. तुम्हाला 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे, आमच्या लोकांची आहे, आमच्या लोकांची आहे. काळजी करू नका. दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन तर केलं असाल? दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन झालं असाल? केलं का नाही? पक्क. वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांनी आपल्या धर्माची पूजा पाठ केली असेल, पण आपण दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केली का? तुम्ही बघितलं असाल, जर इमानदारीनं लक्ष देऊन महालक्ष्मी पूजा केली असाल, इमानदारीनं पती पत्नी सोबत, आई वडिलांसोबत. आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कमळावर होती. आपल्या घरची लक्ष्मी ही कमळावरती, महालक्ष्मी कमळावर होती. तर परभणीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे, कमळावरच येणार आहे. बंधू भगिनींनो, आजपासून कामाला लागा. प्रचंड प्रचंड मतदान, प्रचंड प्रचंड उत्साह आपण तयार करा. आणि माझी विनंती, तुम्ही सर्व मान्य केला असेल तर दोन्ही हात वर करून सांगा, मान्य केली आहे ना? मान्य केली आहे ना? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद.